म्हणजे आपल्या इकडचा बैलपोळा वेगळा असतो ना. श्रावणी बैलपोळा असतो आणि भाद्रपदी बैलपोळा असतो. काही एरियामध्ये श्रावणी बैलपोळा करतात आणि काही एरियामध्ये भाद्रपदी बैलपोळा असतो. तर आता येताना आम्ही एक बैलपोळा पाहिला. तर कसा बैलपोळा बदलत गेला तर डीजे लावून स्क्रीन विन लावून तो त्याचा तिथं चालू होता कार्यक्रम. पण तुम्ही प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या लहानपणी आपण जो बैलपोळा पाहिला होता किंवा गावाकडे मस्त की सकाळपासून ते बैलाला आराम असतो त्या दिवशी. म्हणजे जो शेतकऱ्याचा म्हणजे जगाचा जो पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याचं पोट ज्याच्यावर भरलं जातं, जो काम करतो तो बैल, वर्षभर उन्हात अनात राबतो, शेतात ओझे वाहतो, ओढतो. पण त्या बैलपोळ्या दिवशी त्याला एक दिवस असं विश्रांती असते. त्या दिवशी त्याला मग सकाळी स्वच्छ म्हणजे पाण्याने खूप छान असं आंघोळ घातली जाते, स्वच्छ केलं. त्याचे शिंग असतात ते साळले जातात. त्याला एक लावतात हिंगुळच म्हणतात. हिंगोळ असतो तो, कलर असतो तो कलर. पण त्याला ते हिंगोळ लावला जातो. मग दिवसभर मग ते केस हे सकाळपासून ते लगबग असते. म्हणजे त्याच्या आधी 1-2 दिवस आधी किंवा त्याच्या अंगावर चित्र त्याच्या आधीचा आठवडे बाजार जो असतो त्याच वेळेस चावं लागले असते. की बाजारांमध्ये कसं असतंय की घुंगरच असते, पायातले घुंगर, गळ्यातलं त्यांचं असते झूल असते. वेगवेगळे सजवण्याचं काय असेल म्हणजे आम्ही फुगे सुद्धा लावलेले आहेत. पण ते शिंगाला लावल्यानंतर त्याला चमकेचा कागद लावणे. मग ह्या घरी आपल्या स्वतः आमच्या घरी किंवा मामाच्या गावाला किंवा मावशीच्या गावाला आम्ही जाऊन तो खूप आनंद घेतो त्याचा. आणि मग संध्याकाळी ते सगळे बैल घेऊन जायचं आणि मग मारुतीच्या मंदिरापाशी पाटलांचा पहिला मान असायचा. त्यांची बैल त्यांच्या मागे बैल खूप ते जे होतं. मग माझ्या गावाला तर कसं होतं टाकळीला, तर आम्ही या सगळ्या असे बैल घेऊन गेलो की मग तिथं लेझिमचा डाव असायचा. ओके. तिथं लेझिम खेळायचे लोक. म्हणजे सगळ्यांचे बैल आहेत लाईनीत. मग तिथं लेझिम खेळणार. लेझिम खेळल्यानंतर मग तो बैल मग ते मानानुसार बैल काढणार. मग तिथून सोडून दिले जायचे काही बैल. मग ते पळत पळत घरी जायचे. म्हणजे खूप आनंद वेगळा असतो. मग घरी गेल्यानंतर परत ते मग बैलांचे पूजन व्हायचं. त्यांना पुरणपोळी वगैरे चालली जायची. त्या दिवशी गुळाचं पाणी पण त्यांना पाजलं जातं. मग त्या दिवशी अशा पण म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा किंवा आनंदाचा दिवस कुठला असेल तर बैलपोळा. म्हणजे ते दिवाळीला सुद्धा एखादी गोष्ट कमी करतील, पण बैलपोळ्या दिवशी त्यांच्या बैला घरात गोडधोड करणार. बैलांना दिवसभर ते स्वच्छ म्हणजे सगळंच त्याचं निगा राखणार किंवा त्यासाठी काही नवीन आणणार. म्हणजे असं ते खूपच छान होतं. चांगलं होतं. तुमच्या इकडचं काय आता तो मला वाटतं आता तू समजा नगर जिल्ह्यातला आहेस, त्यामुळे मग तुझ्या इकडची थोडीशी एक वेगळी पद्धत होती सगळी. मग तुमच्या इकडची पद्धत कशी? आता तुझा जिल्हा कोणता आहे तुझा सांग. माझा सातारा जिल्हा आहे. आमच्या इथं कसं आहे आता बरीचशी माहिती तर पृथ्वीराजने दिलेलीच आहे. पण फक्त काय आता आपल्या इथं कसं आहे महाराष्ट्रात 2-3 प्रकारे बैलपोळा साजरा केला जातो. काही भागात विभागानुसार आहे. काही कर्नाटकी बैलपोळा असतो, बरोबर. काही आजचा असतो जो पुणे भागात असतो. आणि शेवटी बैलपोळ्याचं जे हे उत्सव आहे तो एक समानच केला जातो, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. पण शेतकऱ्याचं आणि त्याचं एक जे नातं आहे ते त्या दिवशी खूप प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे तुम्ही एक बघाल ना, जे सिटीमध्ये एवढं जाणून येत नाही, पण गावी तुम्ही जर जाऊन बघाल तर त्या बैलाला पण एक आपल्या मालकाबद्दल आणि मालकाला पण आपल्या बैलाबद्दल एक आत्मीयता असते. आणि त्या दिवशी तुम्हाला ते जाणवते जेव्हा तुम्ही ते हे बघता, सगळं ते माहोल बघता त्या गावातला. दुसरी गोष्ट म्हणजे बैलामुळं आता तर ट्रॅक्टर वगैरे आलेत, पण जुन्या काळी जे बैलाचं महत्व होतं ते आपल्याला म्हणजे आपण ते जाणवलं पाहिजे किंवा पुढच्या पिढीला सांगितलं बैल टिकला पाहिजे. पण आपले जे पारंपरिक जे आहेत ते थोडंफार तरी टिकलं पाहिजे. आपण आधुनिक म्हणजे आता विचार नक्कीच केला पाहिजे. कारण टेक्नॉलॉजी शिवाय शेती आता कारण पटकन काम उरकत नाही, काय नाही. पण आपला बैल टिकला पाहिजे किंवा आपली संस्कृती टिकली पाहिजे. त्यामुळे थोडंफार तरी आपलं काम एखाद तरी वर्षात काम बैलांनी केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की सध्या कसं झालंय की आपण म्हणतो, पण आता जर आपल्याच गावात बघितलं तर आपल्या वस्तीवरच बघितलं तर 25-30 घरं आहेत. पण त्या 25-30 घरात आता म्हणजे पहिल्यांदा बऱ्यापैकी सगळ्यांकडे बैल होते, पण आता बऱ्या एखाद्या घराकडे कधीतरी ते येतात 4-5 ट्रॅक्टर आणि 4-5 ट्रॅक्टर आणला की दिवसात. आता याला कसं आहे, आता मुळातच आता लोकांकडे गाई म्हशी खूप आहे, बरोबर.
पण ते बैल संख्या कमी होत चालली. बरोबर. पण मला असं वाटतं की जसं की आता तुम्ही वनामध्ये बघाल जर एखाद्या म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट असं म्हणलं जातं की एखाद्या वनामध्ये जर वाघ आहे किंवा हत्ती आहे तर ते परिपूर्ण आहे तो जंगल. बरोबर. तसं मी म्हणतो तर मी म्हणतो तुम्ही जर बैल नाही तुमच्याकडे तर ते परिपूर्णता नाहीये. एक तरी निदान तुमच्याकडे एक छोटा बैल पाहिजे जे बाबा कॅपॅसिटी आहे सांभाळण्याची त्याने तरी सांभाळावा. आणि त्यामुळे काय होईल तुमच्या संस्कृती तुमची घरात राहील, लहान मुलांवरती संस्कार होतील. तर शेवटी आपण सगळे शेतकऱ्यांची मुलंच आहे. म्हणजे ते गाव आपलं बाजारात जाऊन चिखलाचं बैल आणणे किंवा आणणे तर ते नाही ना, म्हणजे कुठंतरी एकदा म्हणजे आपण जो बैलपोळा अनुभवलाय तर हा मुलांकडे नवीन पिढीकडे तो बैलपोळा अनुभव त्यांना मिळणारच नाही. नाहीच म्हणणार. बरोबर. जर आणि महत्वाचं कसं आहे, पृथ्वीराजने आता एक चांगला मुद्दा सांगितला की जो चिखलाचा किंवा मातीचा बैल आणतो ज्याला अगदीच गावाला जायला जमत नाही त्यांनी ते आणलं पण त्याच्या वडिलांनी त्याला समजून सांगावं की बाबा अशा जोड्या असतात, असे गाव असतात, असे हे असतात. अशा गोष्टी होत्या. हे डिस्कशन झालं. डिस्कशन आता कसं झालंय मुलांना माहितीच नाही येते काय, म्हणजे ते थोडस काही जण आहेत म्हणजे पालक त्यांना द्यायला प्रयत्न करतात, पण मी म्हणतो अजून वाढावं थोडस. बैलगाडा शर्यत असावी त्याचा काही विषय नाही. बैलगाडा शर्यत म्हणजे खूप ते आता मोठा विषय आहे तो. पण बैलगाडा शर्यतून बैल माहित होण्यापेक्षा शेतकऱ्यासाठीचा बैल हा लोकांना किंवा पुढच्या पिढीला माहित होणं हा खूप महत्वाचा आहे. शर्यत तर हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहेच, पण तो आणि शेतकरी, बैल आणि शेतकरी याचं जे नातं आहे हे पुढच्या पिढीला माहित असलं पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो ह्या होत्या अशा रॅन्डम गप्पा. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर अशा रॅन्डम गप्पा वगैरे जर ऐकायच्या असतील, आपल्याला म्हणजे बरेच विषय आहेत आपल्याकडे, तर अशा रॅन्डम गप्पा वगैरे ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.